रोज रोज टिफिनला काय द्यायचे हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. तर आज आपण टिफिनसाठी एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अशा पद्धतीने तुम्ही बेसन भुर्जी बनवलात तर अंडा भुर्जी, पनीर भुर्जी यापुढे विसरून जाल. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त अशी बेसन भुर्जी पाहणार आहोत. प्रवासामध्ये नेणार असाल तर 3 दिवस आरामात टिकते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतले आहे. बेसन घेताना तुम्ही कोणतेही घेऊ शकता, म्हणजे मार्केटमधले घेऊ शकता किंवा घरचे सुद्धा. तर इथे मी घरचेच हे 1 वाटी बेसन घेतले. लगेचच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये बेसन घालून घ्यायचे. मंद आचेवरती व्यवस्थित 5 मिनिटभर बेसन भाजून घेतले, गरम करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, एक टोमॅटो बारीक चिरलेला घेतला, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरवी मिरची कमी तिखटवाली घेतली आहे तिथे. ते सर्व बाजूला ठेवूयात. बेसनसुद्धा थंड झालं आहे. थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर बेसन 1 वाटी होते, त्यासाठी 1 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचे आणि हे चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अजिबात गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत. व्यवस्थित हे बेसन तयार करून घेतले. लगेचच आपल्याला भुर्जी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतले. अर्धा चमचा मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरेसुद्धा व्यवस्थित फुलू द्यायचे. मिरची घालायची. तर मिरचीचे प्रमाण इथे मी कमीच ठेवले आहे आणि कमी तिखटवाली मिरची घेतली आहे. कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा. कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्तीचेच ठेवायचे, तरच ही भुर्जी चवीला जबरदस्त होते. आणि खरंच सांगते, यापुढे तुम्ही अंडा भुर्जी आणि पनीर भुर्जी विसरून जाल या भुर्जीपुढे. तर कांदा घातल्यानंतर हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित असा ट्रान्सफर झाला आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचापेक्षा कमी हिंग घातला आणि थोडासा यामध्ये अर्धा ते पाव चमचा यामध्ये मी ओवा घातला आहे, म्हणजे चवीला सुद्धा ही भुर्जी मस्त लागते. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये. तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं मऊ झाल्यानंतरच यामध्ये मसाले घालून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा बेडगी मिरचीचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बेडगी मिरचीचे तिखट घातले की त्याने रंग खूप मस्त येतो. आणि मसालेसुद्धा व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे. तर या अगोदर तुम्ही अशी भुर्जी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. ऑफिस टिफिनसाठी बनवा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा, एक नंबरच होते. तर मसाले जळू नयेत त्यासाठी पाव वाटी पाणी घालून घेतले आणि त्यानंतर आपल्याला बेसनचे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने घालून घ्यायचे, म्हणजे सर्वीकडे असे पसरवून घालायचे, एकाच ठिकाणी घालायचे नाही. अशा पद्धतीने पसरवून घालायचे. पसरवून घातल्यानंतर राहिलेल्याच वाटीमध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतले आणि ते सुद्धा पाणी यामध्ये घालून घेतले. पाणी घातल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे 2 ते 3 मिनिटासाठी आणि व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही, आता कढईच्या बुडाला बेसन अजिबात चिपकलेले नाही आहे. तर इथे पाहिल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल की हे अंडा भुर्जी सारखीच दिसते. पाहताय ना तुम्ही, मस्त अशी ही भुर्जी तयार होते आणि चव म्हणाल तर एक नंबरच. तर चमच्याच्या साहाय्याने हे अशाच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत जायचे आहे.
गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा, मध्यम आचेवरती हे व्यवस्थित असे मिक्स करायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर हे सतत आपल्याला अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचे आहे, हलवत राहायचे आहे. अजिबात गॅसपासून आपल्याला हे सोडायचे नाही, नाहीतर कढईच्या बुडाला अशा पद्धतीने हे लागू शकते आणि काही हरकत नाही. कढईला जरी लागले तरी ते नंतर निघल्या जाते. तर अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे नंतर. तर आता तुम्हाला हे मिश्रण आहे ते थोडे थोडे घट्ट वाटत आहे ना, पण ते जसजसे आपण परतत जाऊ तसे ते मोकळे मोकळे तयार होते. तर इथे पाहताय तुम्ही, मी 5 ते 6 मिनिट व्यवस्थित असे हे सतत हलवत राहिले आणि त्यानंतरच आपली ही भुर्जी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर बेसनची भुर्जी मस्त अशी तयार झाली आहे, मस्त अशी मोकळी मोकळी तयार झालेली आहे. आणि खरंच तुम्ही एकदा बनवलात ना तर अशाच पद्धतीने तुम्ही ही भुर्जी बनवून खाल. तर एका प्लेटमध्ये गरमागरम भुर्जी सर्व करून घेते. तर ही भुर्जी तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, अप्रतिम चवीची होते. तर एकदा नक्कीच तुम्ही ही भुर्जी बनवून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच वाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.